फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे सुमनताई दिनकरराव चौधरी यांच्या शेतामध्ये आणि त्या आज आपल्याला लाल माठाच्या देठांची अप्रतिम झणझणीत झटकेदार अशी भाजी करून दाखवणार आहेत। म्हणून मी त्यांच्या थेट शेतावरती पोहोचले। त्या म्हणल्या ये तुला मी अगदी देठ कशी काढायची तिथपासून सगळं दाखवते। चला तर मग मावशी येऊ का? काय करताय? देठ काढताय? अरे वा, अशी एवढी साडी? साडी असतात। अच्छा, जेवढी साडी तितकं चांगलं लागतं। चांगली लागतं। बघा कशी मुळासकट झटकून काढली आहे। काय काय साहित्य लागतं यासाठी? याच्यासाठी सगळं भाज्या लागते त्याला। पण आता ढेस आहेत ना, ती नीट करायचं। ढेस? ढेस म्हणता? हा, ढेसच म्हणतात। अच्छा, तुमच्या भागात याला ढेस म्हणतात। बर, अजून? कोथिंबीर। कोथिंबीर घेतली शेतातली का? शेतातली तुमच्या। आणि गरम मसाला घेतलाय 1 चमचा। 1 चमचा आणि तो 2 चमचे। हे काय आहे? लाल तिखट। लाल तिखट हे पण घरी बनवलंय का? घरीच बनवले। आणि मसाला पण घरी बनवलाय? हळद बी घरीच। हळद बी घरीच? अच्छा, ही किती? अर्धा चमचा। अर्धा चमचा। आणि मिठाचा 1 चमचा। 1 चमचा। आणि जिरी पाऊण चमचा। पाव चमचा जिरं। आणि हे बी पाव चमचा। मोहरी आणि लसूण 2 कांड्या। 2 कांड्या। आणि हे काय आहे? मराठी तीळ। मराठी तीळ म्हणजे? काळं तीळ। काळं तीळ ते कारळं म्हणतात ते का? म्हणजे कुठलं हे का? ओ, जरा भाजायचं। हो का? गवळं गवळं भाजायचं आणि मग गाळायचं। काय घोळं घोळं? नुसती वाफ द्यायची। अच्छा, दाखवाल ना आम्हाला? दाखवते ना। व्ह्यूअर्स, हळूहळू मला यांची भाषा कळायला लागलेली आहे। याला ढेस म्हणतात, याला मराठी तीळ म्हणतात। गवळं गवळं भाजायचं, हे गवळं गवळं भाजून त्याची पूड करून त्यांनी तिथे ठेवलेली आहे। आणखी काय काय लागतं? खोबऱ्याचे 3 तुकडे लागतात। आल्याचं बोट बोट तुकडा लागतो आणि तेल। आता ही नीट करायची याने। अच्छा, मग चिरायची। बर, दाखवा बरं कसं करताय। असं। अच्छा, ही पानं घ्यायची आहेत का? नाही घ्यायची। पानं नाही घ्यायची? नाही घ्यायची, असं घ्यायचं नसतं। ओ, मग मी करू का? करा की तुम्ही बी, तुम्हाला बी माहिती होईल ना। हो, आणि मी चिरायचं नीट केल्यावर। अच्छा, व्ह्यूअर्स, या देठाची भाजी होणार आहे। हे बघा, हे असे बारीकच घ्यायचे का? हे मोठे बी घ्यायचे ना। मोठे पण घ्यायचे का? अशा पद्धतीनं आम्ही ही सगळी देठ साफ करून घेतलेली आहेत। मावशी, आता काय करायचंय? याचा तुकडं करायचं। आता याची भाजी करायची। अच्छा, असं तुकडं करायचं आणि अशा शिरा काढायच्या। अच्छा, सगळ्यांचं काढायचं असं तुकडं। हो, मोठ्या देठाला जोर जरा जास्त लागतो आणि मावशी चाकूच्या साह्याने शेवटी अगदी त्याचे शिरा वगैरे सगळं साफ करून नीट काढून घेतात। मावशी, तुम्हाला ही भाजी कोणी शिकवली? ही आमच्या आईने शिकवलेली। तुमच्या आईने शिकवली? अरे वा, सगळं कसं करायचं, काय करायचं सगळं आईने शिकवलेलं। हो ना? तुम्ही कितव्या वर्षापासून स्वयंपाक करताय? मी 11 वर्षापासून। 11व्या वर्षापासून? 10 वर्षाचे इथे तेव्हा लग्न झाले। अरे बापरे, 10 वर्षाच्या लग्न झालं? लग्न झालं तेव्हा तर तुम्हाला काही कळत पण नसेल? नाही 1 वर्ष सासऱ्यांनी जेवण घातलं। हो, आम्हाला सासू नाही, फक्त सासरा होता। अच्छा, ओ, आणि मग तुम्ही तिथेच मोठ्या झालात? इथं सगळं सासऱ्यानं सगळे केलं। अरे वा, भाग्यवान आहात तुम्ही। खरंच भाग्यवान। माझ्या आई बापाने नाही केलं एवढं सासऱ्याने। अरे वा, हे बघा, हे जे शेवटचं बुंद्याचं होतं ना, ते पण त्यांनी कापून सोलून शिरा बिरा काढून त्याचे असे मध्ये तुकडे करून घेतलेले। आता लसूण सोलून घालायचं त्याला मग वाटणाला।
अच्छा. मग वाटत सगळं एक मुरे करायचं. अच्छा. मग ती फोडणी द्यायची. हा. मावशी आता हे सगळं साहित्य पाट्यावरती वाटून घेत आहे. आधी लसूण बारीक केलास का? पाटा सुंदर आहे हो तुमचा. कुठून करून घेतला? इथंच घेतला गावात करून. गावात करून घेतला. मिळतो का तुमच्या गावात करून? मिळतो की. बाबा गेला ना आता सासवडला राहायला. सासवडला राहायला गेला. आता सासवड वर आणता का? आता काय ना, आता पहिले घेतलेले. आता काही गरज नाही. आता नाही गरज. पण त्याला असं मध्ये थोडासा खोल खड्डा पण आहे ना? आहे ना, किंचित खोल पण आहे, असं उतारे असा. ते तसंच लागतात ना. हा. मावशी एकदम जोर लावून फास्ट मध्ये करतायत. मावशी वय किती आहे तुमचं? 70च्या आसपास आहे. 70च्या आसपास आहे. अरे बापरे, एवढा जोर आणतात तरी कुठलं? आता काय शेतातली कामं करायची म्हणजे. अजूनही शेतात काम करता? अजून करते. अरे बापरे. झालं का हे? झालं सगळं. अच्छा. आता काढून घ्यायचं, धुवून घ्यायचं. हा. आणि मग भाजी फोडणी टाकायची. अच्छा. ओ, म्हणजे ताटामध्येच धुवायचा, म्हणजे त्याचं पाणी वायाने घालवायचं. मावशी आता काय करताय? आता चूल पेटवते. बर. मग ती आपल्याला हे करायची ना, कार्याला वाजायच्या. बर. व्ह्युअर्स, ही गोरी आहे आणि शेणाची आहे, हाताने थापलेली आहे. गावामध्ये अजूनही हे सगळं वापरलं जातं. आणि आपल्याला गौरी हवी असेल तर आपण अमेझॉनवरनं मागवतो. आता तवा ठेवते, तीळ भाजायची. हा, दाखवताय ना? हा, तुम्हाला दाखवते. हा. चूल छान पेटली आहे आणि चूल पण खूप सुंदर आहे. आता तवा तापला ना, हा, की मग तीळ टाकायचं त्याच्यावर. हा. आणि मग हलवून घ्यायचं. हा. हे किती वेळ भाजायचे? झालं. झाले? हा, लगेच. लगेच. हो. नाही झालं. आता आहे ना, मिक्सर मध्ये कूट करून घ्यायचा बारीक. व्ह्युअर्स, इथे मात्र तुम्हाला स्फूर्ती दाखवायला लागेल. हे अक्षरशः 1 मिनिटात चुलीवरती असल्यामुळे झालेले. तुम्ही फार फार तर 1.5 मिनिटं करू शकता आणि झपकन याला खाली घ्यायचंय. आता फोडणी देते. हा. दोन पळ्या तेल घा. 2 पळ्या तेल. हा. आता जिरी टाकायची. हा. मोहरी टाकायची. हा. मग आता मसाला टाकायचा. हा. म्हणजे आधी लाल तिखट टाकताय ना? हा. हा. मग गरम मसाला. गरम मसाला. हा. हळद. हळद. मीठ पण आता मीठ टाकायची. हा. आणि हे तिळाचं कूट नंतर टाकायचा. अच्छा. चांगला हलावते. हा. आणि मग त्याच्यात ते टाकायचं. हो. देठ टाकायचा. अच्छा. देठ असे धुवून घ्यायचे का पाण्याने? हा. हा. वा, अप्रतिम वास येतोय. आता परतला ना, हा, ती वरून टाकायचं. अच्छा. हा हा हा. त्या जसं परततात ना तसा इतका मस्त झणझणीत वास येतोय, अप्रतिम. आता तिळकुट घालायचं का? हा, आता हे घालायचं. मराठी तिळांचं. आता मसाला टाकते.
हा वाटलेला. हा वाटलेला. आता पाट्या वाटताना. हा हो. मसाल्याचं पाणी त्यांनी तव्यावर टाकल्यावर चर्र असा आवाज झाला आणि त्या सकट ते आता मस्त परतून घेत आहे. आता धुवून ये ना. हा पाणी सगळं त्यात टाकायचं आणि थोड्या वेळ झाकण ठेवायचं. पण पटकन होतं. ओके. पाणी जास्त होणार नाही ना? नाही नाही. ते आटतं का? हा ते आटतं. तुम्ही शिजायला लागतं ना. शिजायला पाणी पाहिजे त्याला. हा. शिजायला किती वेळ लागतो? 15 मिनिटं लागतात. 15 मिनिटं लागतील. आणि हे झाकायचं आहे का आपल्याला? झाकण ठेवायचं. मी पटकन होतं. मावशींना पाणी थोडं कमी वाटलं कारण ते जाडे देठ असतात ना, ते शिजायला वेळ लागतो म्हणून त्यांनी ते खाली घेतले आणि त्याच्यावरती बारीक देठ रचले. आता ते शिजतील. मावशी, आम्हाला शहरामध्ये हे जर का करून बघायचं असेल तर हे देठ कसे मिळतील? आता खेड्या गावावर विकायला बाजारात येतात. मग तुम्हाला मिळत्या. अच्छा. इतर पाटात मिळतात. आता चालू आहेत. हो. म्हणजे पाऊस लागला की ते सुरू होतं. मग ते शहरात विकायला येतात. याच्याची काय. हे कशाबरोबर चांगलं लागतं? म्हणजे भाताशी चांगलं लागतं, पोळीशी चांगलं लागतं की भाकरीशी? भाकरीशी चांगलं लागतं. आता ही झालं ना की मग तुम्हाला करून देते. हो. हा. कोणती भाकरी देणार आहात? बाजरीची भाकर. अरे वा, बाजरीची पण आवडते हो मला. हा मग बाजरीची भाकर देते करून. चालेल. ही झाली का? ते बघायचं का ताट काढून? ते अजून वाजताय ना. अजून मोबाईल बघून वाजायचं बंद झालं ना बघू. मग जायचं मग थोडं पाणी टाकायचं. अच्छा. म्हणजे ते पाणी वाजायचं बंद झालं पाहिजे. बंद झालं की. येतोय. कुर्र कुर्र आवाज येतोय तो. मावशीने आधी बघितलं भाजी शिजलीये का नाही आणि मग मीठ मसाला सगळा चेक केला आणि सांगितलं सगळं ओके आहे. मावशी, ही भाकरी मस्त फुगेल ना? नाही नाही फुगायची. ज्वारीची भाकर फुगते. ज्वारीची फुगते. बाजरीची फुगत नाही. ओ. पुरी तेव्हा ती केलंय. देठ केल्यात. भाकरी केल्यात. गरम गरम भाकरी खाऊन बघ. आणखी करून देते. नाही बास एवढी. नाही नाही. पोटभर जेवायचं. नाही एवढं बास मला. मी खाऊन सांगते. मावशी अजून भाकऱ्या करतायत तोपर्यंत मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. बापरे, भाकरी बघा. असे 2 पापुद्रे आणि दोन्ही समान जाडीचे. हा पण तेवढाच पातळ आणि तोही तेवढाच पातळ. खाऊन सांगते आता. हा असा एक देठ मी असा भाकरीत घेतलेला आहे. असा गुंडाळ आहे आणि खाऊन सांगते. हे बघा, शेवगा चुकून खातो ना तसं आहे. आणि ना तो जो गर आहे ना तो असा भाकरीतनं असा मस्त माझ्या गळ्यातनं असा पोटात गेलेला आहे आणि खूप टेस्टी झालेलं आहे. मसालेदार. म्हणजे तोंडाच्या हौस भागली माझ्या. इतकं मस्त झालेलं आहे. मावशी, तुम्ही अतिशय टेस्टी ही देठाची भाजी बनवलेली आहे. तुमच्या भाषेत ढेसाची भाजी फार अप्रतिम बनवलेली. अजून वस्तू का करून दाखवी तुला. खायला घाली. अजूनही दाखवाल तुम्ही मला? अजून दाखवी. किती चांगल्या तुम्ही. खूप खूप मला तुम्ही सगळं शिकवायचं.